कोपरगाव तालुक्यात चासनळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। 1 ऑगस्ट रोजी लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा झाला। या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यामध्ये डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन, बहुजन टायगर फोर्स पदाधिकारी, सर्व मातंग समाज बांधव तसेच चासनळी गावातील सर्व जाती धर्मातील समाज बांधव यांनी एकत्र येत अण्णाभाऊ साठे यांना हार पुष्पहार अर्पण करत जयंती साजरी केली। या प्रसंगी एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेशभाऊ अवताडे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते, तर सरपंच बनसोडे, उपसरपंच चांदगुडे, संचालक सचिन चांदगुडे, कैलास माळी, ज्ञानेश्वर धैनक, बहुजन टायगर फोर्सचे अध्यक्ष अविनाश कांबळे, जिल्हा संघटक सागर गांगुर्डे, साईनाथ साळवे, शुभम गायकवाड, प्रकाश कांबळे, सतीश आव्हाड, गणेश साठे, प्रसाद वाकळे, आकाश वाकळे, ओमकार कांबळे, करण कांबळे, अनिकेत भाऊ कांबळे, साईनाथ साळवे, शिवनाथ कांबळे, गोरख साळवे, अश्विन साळवे, नवनाथ उल्हारे, फकीरा गायकवाड, देवीदास तुपसुंदर, बाबूराव कांबळे, आबासाहेब कांबळे, ताराचंद गायकवाड, प्रशांत साठे, ज्ञानेश्वर वाकळे, बाबूराव साळवे, अमोल सुरभैया आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश अवताडे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज देशाला गरज असून तळागाळातील मातंग समाज, बहुजन समाज आज जागृत व्हायला लागला आहे। ही बाब अतिशय सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायक असून समाजाने अण्णाभाऊंच्या विचारावर चालले पाहिजे। तसेच 1.5 दिवसाची शाळा ज्या व्यक्तिमत्वाने शिकून अनेक पदव्या बहाल केल्या अशा महान मानवाला आम्ही वंदन करतो। तसेच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनाचा त्याग करून बहुजनांच्या समाजहितासाठी अनेक पुस्तके, कादंबऱ्या, लेख, पोवाडे लिहून समाजापुढे क्रांतीची मशाल पेटवली। अशा महान मानवाला शासनाने विश्वरत्न पदवी बहाल करावी यासाठी शासन पातळीवरती पाठपुरावा करण्याचे मंगेशभाऊ अवताडे यांनी सांगितले। जयंती उत्सव करून फक्त समाज जागृत होणार नाही, तर समाजाचे हक्क, अधिकार, समाजाच्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या विरोधात समाजाने एकवटले पाहिजे असे देखील मंगेशभाऊ अवताडे म्हणाले। आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या निमित्तानं कोपरगाव तालुक्यातील चासनळी या गावामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे जे फाउंडेशन आहे, त्यानंतर बहुजन टायगर फोर्स, त्यानंतर या चासनळी गावातील सर्व समाज बांधव, मातंग समाज बांधव या ठिकाणी पुढाकार घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची या ठिकाणी जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। आणि खरोखर या ठिकाणी आज या ठिकाणी जो तळागाळाचा जो समाज आहे, मग त्या तळागाळाचा समाज आज खरोखर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक आरसा घेऊन या ठिकाणी मातंग समाज बांधव या ठिकाणी कार्यरत असून या कार्यक्रमासाठी सर्व जाती धर्माचे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ज्येष्ठ कमिटी, समाज बांधव सर्व या ठिकाणी उपस्थित होते। आणि या ठिकाणी सर्व महापुरुषांचे देखील या ठिकाणी फोटो होते। सर्वांना या ठिकाणी महापूजन करण्यात आले, सर्वांना शुभेच्छा देण्यामध्ये आले। आणि एवढं आम्ही एकलव्य आदिवासी परिषद संघटना संस्थापक म्हणून आणि पत्रकार संघाच्या वतीनं, संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, जो आमचं बहुजन टायगर फोर्स आहे त्याच्या वतीनं सर्व मातंग समाज बांधवांना आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि खरोखर पाहता तर अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी समाजाने बोध घेतला पाहिजे। अण्णाभाऊंनी काय केलेलं आहे, अण्णाभाऊंनी का 1.5 दिवसाची ज्यांनी शाळा केली, परंतु 1.5 दिवसाची शाळा करून संपूर्ण जगामध्ये आज अण्णाभाऊंना ओळखलं जातं। असं जो महात्मा यांना या ठिकाणी, परंतु आपण या महापुरुषाची पायाची धूळ पण नाहीये, पण यांच्या विचाराचा वारसा आपण घेऊन नक्कीच या ठिकाणी काम करूया। आणि जसं छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी पोवाडा रशियामध्ये गायला होता, तेच अण्णाभाऊ साठे जसं ज्या वेळेस ज्या इतिहास याच्यामध्ये युगामध्ये आज आदिवासी, दलित, मातंग या लोकांना अस्पृश्यता म्हणून ओळखलं जायचं, म्हणून शाळेचा धिक्कार करून आपल्याला या ठिकाणी कुठेतरी समाजाला कुठेतरी परिवर्तनामध्ये आणावं लागेल, प्रवाहामध्ये आणावं लागेल। अशा पद्धतीने काम करणारं एक साहित्य सम्राट, एक मी तर म्हणतो की यांना भारतरत्न, विश्वरत्न ही देखील पदवी देण्याचं मागणी या ठिकाणी आपण लवकरात लवकर या ठिकाणी करायला पाहिजे। आणि खरोखर अशा महामानवाचा आज या ठिकाणी जयंती उत्सव आहे। आणि म्हणून समाज बांधवांना एकच या ठिकाणी करतो की फक्त जयंती उत्सव साजरा करून या ठिकाणी आपल्याला जमणार नाही, पण समाजाचे प्रश्न आहे, समाजाचा जो अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस देखील आपण या ठिकाणी एकरूप यायला पाहिजे। आणि अनेक जयंत्या उत्सव या ठिकाणी साजरा करून गावामध्ये या ठिकाणी समानता, शांतता कशी नांदल एवढं या ठिकाणी करायला पाहिजे। आणि खरोखर मला आज बोलावलं, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो। जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय एकलव्य, जय शिवराय, जय भीम।